नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशप्पा थोरात यांचा कडेठाण येथील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा। आंदोलन स्थळाला भेट देऊन केली आंदोलकांची विचारपूस। आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणाले ते पाहूया। जे काय आहे त्याच्यापैकी एक गुंठाही फॉरेस्टच्या ताब्यात आता नाहीये, सगळे अतिक्रमणामध्ये आहे। त्याच्यानंतर गायरान जमिनीचा पण तोच विषय आहे, काही त्याच्यातली वाटप झालेली आहे, काही शिल्लक आहे, जे काही बऱ्यापैकी गोंधळ आहे। तर त्या संदर्भामध्ये गेले 5 महिन्यांपासून हे सगळे उपोषणकर्ते फॉलोअप घेत आहेत, सगळे पत्रव्यवहार वगैरे करतायत, प्रशासनाला सगळे आतापर्यंत निवेदन वगैरे दिलेत। त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत, परंतु तरी प्रशासन काय त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाहीये। तर त्याच्यामुळे आता हे आपण उपोषणाचं निर्णय ह्या सगळ्या उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे। एकंदरीत प्रकरण असं आहे, कुणाकडे महसूल खात्याकडे की आता ह्याच्यात एक प्रकरण जे आहे ते महसूल खात्याकडे आहे, गायरान, आणि दुसरं जे आहे ते फॉरेस्ट खात्याकडे आहे, वन खात्याकडे आहे। तर वन खात्याचे काल पण काळे साहेब येऊन गेले, आजही येऊन गेले की आम्ही कारवाईला सुरुवात करतो किंवा कारवाई करतो, तुम्ही उपोषण स्थगित करा। ह्याच्या पलीकडे ते काय दुसरं आश्वासन देत नाहीयेत किंवा कशी कारवाई करणार, काय करणार आहे त्याच्या पुढे आतापर्यंत काय त्यांनी ऍक्शन घेतली या 5 महिन्यात त्याच्याबद्दल काय बोलायला ते राज्य नाहीये। ते फक्त एवढंच की आता आम्ही सुरुवात केली, आता आम्ही कारवाई करतोय, तुम्ही उपोषण सोडा। कालही येऊन गेले, आजही येऊन गेले। महसूल खात्याचे एक सर्कल ऑफिसर मोरे सोडले तर अजूनपर्यंत कोणी आलेलं नाहीये। आज आम्ही कॉन्टॅक्ट करतोय सगळ्यांना, पण सगळ्यांचे नंबर बंद येत आहेत, कोण कट करतंय। मला वाटतं काहीतरी पुण्यामध्ये मीटिंग आहे याचा मेसेज पडला होता तहसीलदार साहेबांचा। तर ते 5, 5:30, 6 नंतर परत एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू। अजून काही कोणी त्यांच्याकडून होऊन तसं काय प्रशासनाकडून कोणी आलेलं नाहीये। नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्रमध्ये मी आपलं स्वागत करतो। आज कडेठाण या ठिकाणी आमरण उपोषण जे चालू आहे त्या उपोषणाच्या संदर्भामध्ये आज 3रा दिवस आहे आणि आज या ठिकाणी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशप्पा थोरात हे या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आपणकडून जाणून घेऊयात की हे जे उपोषण चालू आहे उपोषणकर्त्यांबरोबर आपण चर्चा केली, काय आपणचं म्हणणं आहे याच्यावरती। आपण काय सांगाल, हे उपोषण स्थळी आपण भेट दिली, उपोषणकर्त्यांची चर्चा केली आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये? मी आता माहिती घेतलेली आहे आणि माहिती जी मला कळालेली आहे त्याप्रमाणे फॉरेस्ट अधिकारी असतील जिल्ह्याचे किंवा याचे महसूल खात्याचे गायरांच्या संदर्भातले काही अधिकारी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, तर फॉरेस्ट अधिकाऱ्याशी बोललोय, तहसीलदारशी बोललोय मी। आणि हा विषय थोडा गंभीर आहे, त्यांनी ताबडतोब ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि लक्ष घालून ताबडतोब हा विषय हातावेगळा केला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। कारण जे काही तुमचं आंदोलन आहे ते म्हणजे गावासाठी आणि जनतेसाठी आहे, हे काही व्यक्तिगत कोणासाठी हे आंदोलन नाहीये। म्हणून आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला माझा पाठिंबा 100% राहील, त्याच्यामध्ये कुठेही मी कमी पडणार नाही। जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं तिथं मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे। या बाबतीत तुमचं प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कोणाशी काय बोलणं झालंय का? नाही, माझं आत्तापर्यंत नव्हतं काय, मला विषयच माहिती नव्हता। मला कालच्याला कळला, मला तेव्हा आपले फडके आहेत ना, काय भाऊ फडके आपले कानगावचे, त्यांच्या फोनवर मला कळलं की असं असं आहे आणि असं असं झालेलं आहे। म्हणून मला नाही तुम्हाला हा विषयच माहिती नव्हता आणि त्यामुळे एक पत्र बी आलं इथे तुमचं काहीतरी यांचं वगैरे असं एक पत्र, ते पत्रही वाचलं मी आणि म्हणून मग मी आज ठरवलं की आपण जाऊन भेटून आलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या वस्तुस्थिती आहे ती समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे जे काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करायचा। यामध्ये आता उपोषणाचा 3रा दिवस आहे, आज पूर्णतः 3 दिवस झालं या उपोषणकर्त्यांनी अन्नत्याग केलेला आहे। तर या संदर्भात उपोषणकर्त्यांना काय सांगाल तुम्ही? माझं आता मत असं, एक राहुल काळेंचा फोन आलाय फॉरेस्ट, हा सर नमस्ते, चार्जिंगला ठीक आहे। माझा मोहिते सरांचं बोलणं झालंय, मी आता हे उपोषणकर्त्यांच्याकडे बसलोय। उपोषणकर्ते बसलेत ना, इथं झोपलेत ना उपोषणाला, तर त्यांच्याजवळच बसलोय मी। त्यांच्या समोरच फोन लावला तहसीलदार
आणि तुम्हाला आणि त्यांना लावला होता की लवकरात लवकर तातडीनं हा विषय मिटला पाहिजे सर. हो नक्की नक्की. हो तेवढं जरा तातडीने हे करा, उगाच हे करू नका, त्याच्याकडे दिरंगाई नाही थोडी सुद्धा करू नका. नाही नाही. हो सर चालेल. ओके ओके ओके. आपण पाहू शकतो आप्पांनी सुद्धा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही आप्पा बोललेले आहेत. तहसीलदार असतील किंवा DFO असतील किंवा RFO असतील, यांच्याशी चर्चा आप्पांनी केलेली आहे. आशा करूयात की लवकरात लवकर प्रशासन याच्यामध्ये निर्णय घेऊन या प्रश्नावरती तोडगा काढतील आणि हे जे काय गोरगरीब शेतकरी जे काय उपोषणाला बसलेले आहेत यांना याच्यामधून सुटका मिळेल आणि संपूर्ण गावाला यामधून न्याय मिळेल. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.